कुंभमेळ्यासाठी गेलेल्या बोलेरोची बसला भीषण धडक होऊन सगळीकडे प्रेतांचा खच दिसत होता। ही धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा चक्काचूर झाला आणि भाविक रस्त्यावर फेकले गेले। कुणाचा हात तुटला तर कुणाच्या डोक्याला दुखापत झाली। बोलेरोमध्येच अनेक जण अडकून सगळीकडे रक्तच दिसत होतं। ही घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यामधून समोर येते। कुंभमेळ्यासाठी जात असलेल्या भाविकांच्या बोलेरो कार आणि बसची समोरासमोर धडक होऊन बोलेरोमध्ये बसलेल्या 19 जणांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलंय ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। यमुना पारचे एसपी विवेक यादव म्हणाले की सर्व पुरुष बोलेरोमध्ये प्रवास करत होते। त्याचा वेग खूप जास्त होता। बस चालकानं ब्रेक लावला, मात्र समोरून येणारी बोलेरो बसला धडकली। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की धडकेचा आवाज ऐकून आम्ही धावत तिथं पोहोचलो। बोलेरोमध्ये मृतदेह अडकल्याचं पाहिलं। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलीस गॅस कटर आणि रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले। बोलेरो गॅस कटरनं कापण्यात आली। त्यानंतरच मृतदेह बाहेर काढण्यात आले। अनेक मृतदेह विद्रूप झाले होते। बॅगेत सापडलेल्या आधार कार्डवरून पोलिसांनी ईश्वरी प्रसाद जयस्वाल आणि सोमनाथ दारी या दोघांच्या मृतदेहाची ओळख पटवली। जखमी भक्त रोडमल यांनी सांगितले की अपघातावेळी बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश लोक झोपलेले होते। अचानक जोरदार धडक झाली, त्यावेळी मी जागे होऊन बसच्या केबिनमध्ये बसलो होतो। नियंत्रण सुटलेली बोलेरो समोरून बसला धडकली। सुदैवानं मी कसा तरी वाचलो। कोरबा जिल्हाधिकारी अजित बन्सल म्हणाले की आम्ही प्रयागराज पोलिसांच्या संपर्कात आहोत। एसपींनी तेथील पोलिसांशी चर्चा केली आहे।